एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 7 मधील सवार गल्ली येथे बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवनेरी प्रतिष्ठानच्या समाज मंदिरचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, मनसे जिल्हा प्रमुख विनायक अण्णा महेंद्रकर, श्रीकांतजी गाडगे, तुकाराम नाना मस्के यांच्यासह आदी मान्यवर मंडळाचे सर्व सदस्य व असंख्य नागरिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो। महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक 7 मध्ये बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ आणि शिवनेरी प्रतिष्ठान अशा काळी मशीद भागातील 2 सभागृहाचं उद्घाटन शहर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विजयकुमारजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आज इथं संपन्न होत असताना त्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय माझे बंधू संतोषभाऊ पवार, शिवसेना पक्षाचे तुकाराम नाना मस्के, मनसेचे जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे मित्र विनायकजी महेंद्रकरजी, या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांच्या नावानिशी मी सर्वांना ओळखतो, पण वेळेअभावी सगळे उपस्थित या भागातील ज्येष्ठ थोर मंडळी बरेच दिवसापासून शिवनेरी प्रतिष्ठानचं एक स्वतःचं कार्यालय व्हावं याकरता त्यांचा पाठपुरावा होता आणि मागं 2 वर्षाखाली पत्र्याच्या खोलीमध्ये ते कार्यालय सुरू झालं। त्यावेळेस या भागातील सर्व लोकांनी त्यावेळेस ते मदत केली, ते कार्यालय झालं, पण ते बांधून पूर्ण ते कार्यालय तयार करण्याकरता आपण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या निधीतून याला विशेष फंडातून निधी उपलब्ध करून दिला या दोन्ही सभागृहाकरता। आणि आजचं त्याचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या हातनं होत असताना मी मंडळाचे प्रमुख यांना विनंती करतो की आमदार विजयकुमार देशमुख साहेबांचा शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व मंडळाचे महेश गोपन असतील हे सगळे पालकांचा सत्कार करावा। साइड में थोड़ा से नाना झाकली जाऊन तुमच्यामुळे थैंक यू। चला या